सुंदर दे जानो सुंदर दे जानो
जानता हूँ प्रभु पला तेरा, प्रभु पला तेरा सब ही प्रभु बना, प्रभु पला तेरा सब ही जानता हूँ प्रभु पला तेरा सब ही जानता हूँ जानता हूँ जानता हूँ प्रभु पला तेरा जानता हूँ प्रभु पला तेरा सब ही जानता हूँ प्रभु पला तेरा तेरा सब ही जानता हूँ जानता हूँ जानता हूँ प्रभु पला तेरा सब ही जानता
काहे बराई दिखावत मोही जानत हूँ प्रभुपना तेरा सबही चुरा चुरा कर माखन खाया गौलन कानंद कुमर कन्हैया काहे बराई दिखावत मोही जानत हूँ प्रभुपना तेरा सबही और मात सुन उकल सुगला और मात सुन उकल सुगला बांध लिया तू अपना गोपाला काहे बराई दिखावत मोही जानत हो प्रभुपना तेरा सबही और मात सुन उकल सुगला बांध लिया तू अपना गोपाला काहे बराई दिखावत मोही जानत हो प्रभुपना तेरा सबही फेरत बन बन गाऊ धरावत फेरत बन बन गाऊ धरावत कहे तुकया बंधू लकरी ले हाथ काहे बराई दिखावत मोही जानत हो प्रभुपना तेरा सबही समचरण सरोजम सांद्र नीला मुदावम जगन्निहित पानी मंडलम वंदनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैव विठ्ठलं चिंतयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजः पुरदिप्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिष्टमूर्तिं भजे ज्ञानदेवं पांडुरंगाकरो प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूपगणेशू केली आस्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया मदरधई सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी शरण शरण जे हनुमंता तुझा लो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मद दावा सुगटा मस्तक माझा पायावरी संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणात अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आधेरू चुरा चुरा कर माखन खाया गौलनिकानंद कुमार कन्हैया काहे बराई दिखावत मोही जानत हूँ प्रभुपना तेरा सबही और मात सुन उकल सुगला बांध लिया तू अपना गोपाला फेरत बन बन गाव धरावत कहे तुकया बंधू लकरी लेले हाथ काहे बराई दिखावत मोही जानत हूँ प्रभुपना तेरा सबही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनासाठी तसंच संकीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग विश्व संत महाराष्ट्र भूषण देहूनिवासी सर्व संत हृदय सम्राट भगवान परमात्म्याचे लाडके भक्त श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचे लहान भाऊ कान्होबा महाराजांचा असलेला हा अभंग या अभंगाद्वारा भगवान परमात्मा श्रीकृष्णाने
गोकुळात जे चौर्य कर्म केलं आणि हे चौर्य कर्म भगवान परमात्म्याने भक्ती सुखासाठी, अध्यात्म कारणासाठी आणि धर्म कारणासाठी परमात्म्याने हे केलेलं, रचलेलं, केलेल्या लीला, या लीलांचं वर्णन या अभंगामध्ये असून कान्होबाराय द्वापार युगातील परमात्म्याच्या संबंधाने या गोष्टी सांगतायत। या अभंगामध्ये श्री संत कान्होबारायांनी हा अभंग हिंदुस्थानी प्रकरणामध्ये येतो आहे। तसं तर कान्होबा महाराज देहूकरांचं वाङ्मय अभंग काही इतकेसे जास्त नाहीत। जसे तुकोबारायांचे अभंग 4 कोटी अभंग पूर्ण झाले आणि तुकोबारायांचा अवतार संपुष्टात आला। आता फक्त तुम्हाला आपल्या हातामध्ये श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा जो गाथा आहे तो शिरवळकर वहीप्रमाणे आणि वास्करांच्या मंचरी गात्याप्रमाणे असा आपल्याकडे गाथा आहे। जोग महाराजांचा जो वारकरी शिक्षण संस्थेतला गाथा आहे त्याच्यात 4500 अभंग आहेत आणि आपण पारायण प्रत करतो गंगू काका शिरवळकरांच्या वहीप्रमाणे 4092 अभंग आहेत। हे सगळे अभंग सत्य आहेत, याच्यामध्ये दुमात्र म्हणजे तसुभर सुद्धा आणि असा भेद नाही। कान्होबारायांचे अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये सापडतात। त्याच्यातील आजचा हा हिंदुस्थानी प्रकरणातला व्रज भाषेतील असलेला अभंग आजच्या काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेला। आपल्या या श्री पालवण गावातील असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, या पारायण सोहळ्यातील आजची असणारी काल्याची चिंतनाची सेवा तशी हलक्या बुवाकडेच आलो। मी तसा हलका माणूस आहे। कालपर्यंत आपण चांगल्यांची कीर्तन ऐकली, चांगल्या आणि वंशपरंपरा दासनी अंकिता तुका मोकलिता लाज कोणा या नियमाप्रमाणे नाथ महाराजांचे वंशज, नामदेवरायांचे वंशज, काल जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज आणि वारकरी शिक्षण संस्थेचे काही श्रेष्ठ साधक मंडळी यांची सुद्धा चिंतनाची सेवा आणि आपण ऐकलेली आहेत। त्यामुळे इथून वरची कालपर्यंतची जी कीर्तन आहेत पहिल्या दिवसापासून कालपर्यंतची सगळी कीर्तनं टप फाईड झाली, म्हणजे सो स्वीट, म्हणजे चांगली गोडातली गोड झाली कीर्तनं, अतिशय चांगली भावली कीर्तनं ती। अशीच कीर्तनं गावोगावी झाली पाहिजे। खरं तर संप्रदायाला जो आता काय त्याला म्हणायचं, आंब्याला जे लागतं ते आंब्याच्या झाडाला दुसरं येतं ते असं संप्रदायाला सुद्धा आता तसलं हे लागू पडायला लागले। त्याच्यामुळं खऱ्या संप्रदायाचा लोप होत चालला। म्हणून ही जी जुनी जाणत्या माणसांनी घालून दिलेली संप्रदायाची परंपरा, कीर्तनाची परंपरा, ती आपण या आपल्या 50व्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्व पालवणकर ग्रामस्थांनी, वारकरी मंडळींनी जोपासली आहे। प्रथमतः तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या पायावर मी नतमस्तक होतो। सप्ताहाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे कलियुगातलं श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान। आपण रोज अन्नदान करत आहात, या निमित्ताने अन्नदाते मंडळींना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद, प्रणाम। आणि आपल्या गावातील जी तरुण मंडळी आहेत, तरुण मंडळींनी जे काय मोठं सहकार्य केलेलं आहे पहिल्या दिवसापासून ते आताच्याही कालेच्या प्रसादापर्यंत सर्वांचं सहकार्य आहे। तसंच या आपल्या सप्ताहाच्या निमित्ताने उदारशूर दाते मंडळींनी सुद्धा मोठा हातभार लावलेला आहे। मोठाच सिंहाचा वाटा आहे म्हणा, या सर्वांच्या सिंहाचा वाटा असल्यामुळं आपला हा सप्ताह अतिशय योग्य प्रकारे आणि पार पडत आहे। या निमित्ताने माझ्याकडे आलेली तशी ही सेवा पंडा तात्या महाराज कराडकरांना द्यायची होती आणि मी तात्यांच्या तसं मागही लागलो होतो। तात्या म्हणले ते मला सांग दीपक महाराजाला माझी गाडी घ्यायला सांग। मग आता त्यांची गाठ पडली की नाही पडली मला काय माहीत नाही, पण ते म्हणाले होते बरं का दीपक दादा। तात्या 2-3 वेळा मी त्यांची गाडी घेतली आपल्या काल्याच्या कीर्तनाला प्राप्त व्हावेत म्हणून। ते म्हणाले मी येतो, तू आहेस का तिथं? मी आहे म्हणून, मी 7 दिवसासाठी आहे, तुम्ही या, येतो। म्हणले दीपक महाराजाला म्हणा माझी गाडी घ्या। आता ते तुम्ही गाडी घेतली, विचारलं होतं बरं
असो असो या निमित्ताने काही त्यांचीही थोडीशी प्रकृती आणि नादुरुस्त आहे, पण तरी सुद्धा गुरुवर्य तात्या महाराज अजूनही 2-2 तास उभं राहून कीर्तन करतात. हे खरं तर सातारा जिल्ह्याचे तुकोबारायचे तुम्हा सर्व कार्यकर्ते मंडळी, पारायण कमिटी, हरिभक्ती परायण मृदंगाचार्य दीपक महाराज यांच्यामुळे माझ्याकडे सेवा आली. आणि तसं तर आता मला चांगलं मोठं दडपण यायला लागलं, कारण इथं कीर्तनात बसलेली माणसंच मोठे मृदंगाचे भोगते आहेत. हरिभक्ती परायण अण्णा तुकाराम अण्णा भोंकर गुरुजी इथं आले आणि तेही दोघंजण दोन्ही बाजूला बसले आणि तेही समोर आहेत. तर हे दोघेही मृदंगात अलंकार आहेत, दोघेही उत्तम प्रकारच्या आणि परीक्षक सुद्धा आहेत. आता तुमच्या सगळ्यांच्या समोर मी काय सांगावं असं माझ्या ठिकाणी तरी काही योग्यता नाही, पण करविली तैशी केली कटकट. भगवान परमात्मा हे कार्य सिद्धीस नेण्यास समर्थ आहे. परमात्म्यावर भार घालून आपण चिंतनाची सेवा उरकू. या सप्ताहामध्ये अनेक गुणीजन गायक वादक मंडळी तसंच सिद्ध साधक मंडळी, संन्यासी मंडळी इथं आहे. आपल्या सप्ताहाचं व्यासपीठ श्रेष्ठ अशा सिद्ध पुरुषांची सेवा करणाऱ्या आणि ब्रह्मचारी अखंड आणि शिक्षण संस्थेचे, वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी सुद्धा ईश्वर महाराज तरमरे, तुम्ही सर्व श्रोतू मायबाप वर्ग सर्वांच्या चरणावर विनीत होतो आणि चिंतनाला प्रारंभ होतो. जगद्गुरु तुकोबारायांचे बंधू कान्होबाराय. वस्तुतः कान्होबारायांचा परिचय तितकासा काही द्यावा असं वाटत नाही, कारण तुकोबारायांचं चरित्र तेच कान्होबारायांचं चरित्र. सावजी तुकोबारायांचे श्रेष्ठ बंधू, ज्येष्ठ बंधू सावजी विरक्त झाले आणि संसाराधिकांचा, ग्रहाधिकांचा, पत्नीधिकांचा त्याग करून आणि निघून गेले, ते परत आलेच नाही. मग मात्र कान्होबा महाराज लहान असल्यामुळं बोलोबा आणि कणकाई मातेने जगद्गुरु तुकोबारायांच्या खांद्यावरच सर्वस्वी भार सोपवला. आपल्या महाजनकीचा, आपल्या व्यापाराचा, वाणिज्य व्यवसायाचा सगळा जो भार आहे तो तुकोबारायांच्यावर सोपवला आणि बोलोबा कणकाई माता कालांतराने आणि देवस्वरूप शिवस्वरूप झाले. मग मात्र पुढं तुकोबारायांच्या जीवनात काही अघटित अशा घटना घडल्या आणि त्या घटनांमुळे जगद्गुरु तुकोबारायांचं जे काही होतं, जे सामर्थ्य होतं, जी संपत्ती होती, ती सगळी संपुष्टात आली, नष्ट झाली. दारिद्र्य दशा प्राप्त झाली. ऐहिक परिस्थितीनुसार दारिद्र्य दशा प्राप्त झाली आणि या संसाराचा भार सोसवेना म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी भंडारा डोंगर, भामचंद्र आणि घोराडेश्वर इत्यादी ठिकाणी भक्तीची साधना केली, परमात्म्याची आळवणूक केली. भगवान परमात्म्याने भक्तीची पूर्णता पाहून परमात्म्याने बाळवेश घेऊन श्रीहरी भेटला. विधीचा जनिता तुझी आठवा दिदळा, तेने परमानंदे प्रेमा रोडविला, न तुके म्हणून तुका नामे गौरविला. भगवान परमात्म्याने बाळवेशात जगद्गुरु तुकोबारायांना दर्शन दिलं. मग तिथून पुढे मात्र जगद्गुरु तुकोबारायांच्या वाणीला अतिशय उत्तम प्रकारे भर येऊ लागला आणि जगद्गुरु तुकोबारायांची कीर्तन, जगद्गुरु तुकोबारायांची पारायण भागवताची असतील, ज्ञानेश्वरीची असतील, ज्ञानोबारायांच्या मंदिरात आणि अनेक वेळेला घडू लागली. मग जगद्गुरु तुकोबारायांची ख्याती सर्वदूर पसरली असता कान्होबाराय सुद्धा त्यांच्यापासून लांब नाही. पण कान्होबारायांनी दुष्काळ पडल्यानंतर मात्र जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतःहूनच कान्होबारायांची जी काही अर्धी वाटेची जी काही संपत्ती होती आणि जी काही खतं होती, कागद होती, ती सगळी त्यांच्या सुपूर्द केली आणि तुमचा तुम्ही आता कारभार पाहू शकता. माझं काही मन या संसारात रमत नाही. भगवान परमात्म्याकडे प्रार्थना केली. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, संसाराची अंगी अवघीच व्यसन. आणि मग परमात्म चिंतनासाठी अन्य ठिकाणी जाऊ लागली. तुकोबारायांची ख्याती वाढली आणि मग असं होता एक दिवस असा आला की जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनात, रात्रीचा प्रसंग आठवा, जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनात लोहगावला कीर्तन करीत असताना शिवाजी राजांना पकडण्यासाठी चाकणचा सुभेदार आपले पठाण पाठवले त्याने आणि शिवाजी राजाला जेरबंद करून आणा म्हणून लोहगावला मंदिराभोवती वेढा पडला
मावळ्यांनी सांगितलं की महाराज इथून आपल्याला निघालं पाहिजे, इथं पठाणांचा वेळा येऊन पडलेला आहे, मुघल आलेले आहे, तेव्हा आपल्याला इथून जाण्यासाठी वाट नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी परमात्म्याकडे आणि अर्थता प्रगट केली. हरिदास परचक्रवर्ती हरिदासाच्या वासे, देवा काय तुम्ही येथे नसालसे झाले, आम्ही न देखी जे पाहिले हे. तुकोबाराय म्हणताय, देवा तुझ्या चिंतनात असताना आमच्या हरिदासावर आणि धर्मरक्षकावर परचक्र यावं, आणि तेही तुझं चिंतन चालत असताना मग तुझं हे ब्रीद सोडून दे. सोडी देवा ब्रीद आता असशी तू उदार, तेव्हा तुझं हे ब्रीद सोडून दे. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांच्या नामचिंतनाचा अट्टहास पराकोटी झाली आणि भगवान परमात्म्याने कृपादृष्टीने सगळ्यांना शिवाजी केलं. ही गोष्ट शिवाजी केलं, छत्रपती शिवाजी राजा सही सलामत सुटले. कालांतराने हीच गोष्ट पिंपरी चिंचवडचे चिंतामण देव यांच्या कानावर गेली. जगद्गुरु तुकोबाराय देहोत राहतात आणि ते तुकोबा म्हणून अभंग आपले स्वतःहून रचतात आणि भगवान परमात्मा त्यांच्या कीर्तनात सहकार्य करतो, नाचतो. एवढं सगळं त्यांनी ऐकलं एका ब्राह्मणाकरवी. आणि मग मात्र तुकोबारांना भेटण्यासाठी एक आपला चाकर पाठवला. चाकराकरवी निरोप पाठवला की चिंतामण देव तुम्हाला भेटण्यासाठी बोलवतात. तुकोबाराय सकाळी ओसरीत घरासमोर असणारी जी मोठी अशी शिळा आहे, चपटी शिळा, त्या चपटी शिळेचं आता मंदिर आहे. तुकोबारायांचं जुनं जे मंदिर होतं ती शिळा हाताला लागत होती. तुकोबाराय ज्या शिळेवर बसून भजन करीत असत ती शिळा हाताला लागत होती, आता हाताला लागत नाही. तिथं मूर्ती आहे, मागच्या बाजूला शिळा असं. आणि मग त्या शिळेवर काही घोंगडं हातरून आणि भजन करीत होते. पण तुकोबारायांना अंतःकरणात जाण झाली. चिंतामण देवानी आपली आठवण काढली. लगेच विना चिपळी सोबत घेऊन जगद्गुरु तुकोबाराय आणि पिंपरी चिंचवडकडे निघाले. मी का सांगतोय हे, कान्होबा रायांना याची साक्ष कशी आहे हे सांगायचे. मग मात्र पुढे चालत असताना हा जो पाठवलेला नोकर चिंतामण देवानी तो तिथं चिंचवडमध्ये आणि चिंतामण देवांच्याकडे गेला. त्यांनी सांगितलं तुकोबाराय येणार आहेत. तोपर्यंत यांना धीर धरवला नाही आणि चिंतामण देव स्वतःहून आपल्या घोड्यावर बसून पुढं देहूच्या दिशेने वाटचाल केली आणि इकडून चिंचवडकडे जगद्गुरु तुकोबाराय पायी चालू लागले. विठ्ठल 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 नामचिंतन करीत चाललेले तुकोबाराया आणि पुढून आलेले चिंतामण देव या दोघांची गाठ पडली काळ्या खडकावर. आता काळा खडक कुठे आहे, सगळीकडेच काळा खडक आहे. पण ज्या वेळेत तुकोबारायांची जिथं गाठ पडली तो काळा खडक म्हणजे आत्ताचा डांगे चौक, आत्ताचा डांगे चौक. तुकोबारायांच्या चरित्र कथेत रामकृष्णजी महाराज लहवीतकरांनी सांगितलेला प्रसंग. मग तिथं गाठ पडली आणि मग चिंतामण देवांना पाहून यांनी दंडवत घातला. भूदेव आपण येण्याचं कष्ट का घेतलं, तुमच्या मनातला हेतू जाणून मी आपल्या भेटीसाठी येतच होतो. घोड्यावरच असलेल्या चिंतामण देवांना कळालं यांनी आपल्या मनातला हेतू ओळखला कसा. यांनी काय मला पाहिलेलं नाही, हे कधी चिंचवडला आले नाही, मग यांनी ओळखलं कसं. मी यांची आठवण काढली, मी यांना बोलवणं पाठवलं, हे ओळखलं कसं त्यांनी. मग मात्र घोड्यावरून पाय उतार झाले चिंतामण देव आणि समोर आले. विचारलं का हो तुकोबा, तुमच्या अभंगाने तुमच्या नामसंकीर्तनाने सगळे शिवाजी झाले अशी ऐकिवात खरी आहे का. भगवंतानेच करून घेतलं, माझ्याकडे काहीच नाही, मी तसा त्या योग्यतेचा नाही अशी उत्तरं देत जगद्गुरु तुकोबारायांनी आपला मोठेपणा, महत्व हरवी, चातुर्य लपवी असं जे केलेलं आहे, पिशेपण मिरवी आवडवणी ज्ञानोबारायांच्या या मुक्तीप्रमाणे. आणि मग स्वतःहून दीन झाले. नाही नाही, तुम्ही तरी कोणतरी विशेष आहात, मला सांगा तुम्ही कोण आहात. मग मात्र तुकोबारायांनी आपलं तोंड उघडलं आणि तुकोबारायांनी सांगितलं, मला विचारण्यापेक्षा पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे, त्याला जाऊन विचारा देहूचा तुकोबा कोण आहे. पुसन येते पुसा पांडुरंगा आहे मी हा कोण, दिसतो मी कैसा. पुसन येते पुसा पांडुरंगा
आणि या प्रसंगाची साक्ष कान्होबारायांना होती. म्हणून कान्होबाराय भगवान परमात्म्याचे जगद्गुरु तुकोबारायांचे आणि जास्त असे लाडके होऊ लागले. तुकोबारायांबद्दल आणखीनच दृढ भाव झाला आणि मग जिकडं तिकडे कीर्तनाला कान्होबाराय सोबत असायचे. काही साक्षी, काही गोष्टी, काही प्रसंग यांच्या डोळ्यासमोर घडू लागले आणि मग जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठ गमन करते झाले. मग मात्र कान्होबारायांना आणि काहीतरी आपल्या हातून निसटलं, काहीतरी अमोल असं रत्न आपल्या हातून वाया गेलं असं वाटू लागलं. म्हणून भगवान श्री पांडुरंग परमात्म्याकडे भांडण काढलं, भांडण केलं. देवा, माझा भाऊ तुला बघावला नाही काय रे? ज्याने तुझ्यासाठी प्रपंचाची होळी केली, मला प्रपंचाची झळ लागू नये म्हणून सगळी खतावण्या वाटून दिल्या आणि आपण मात्र दारिद्र्यात राहून तुझं चिंतन केलं. माझा भाऊ तुला बघवला नाही, माझा घेऊन गेलास. कान्होबाराय म्हणतात, दे माझ्या भावा आणून या, माझा भाव मला परत आणून दे. या गोष्टीवरून कान्होबाराय महाराज सुद्धा तुकोबारायांच्याच योग्यतेच्या म्हणून कान्होबारायांचे अभंग सुद्धा आपण सर्वच वारकरी मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी, कीर्तनकार मंडळी आवडीनं गातात. म्हणे तुकया बंधू राम म्हणा गा, अजून तुकया बंधू म्हणे देवा, शब्द इतकाचे राखावा. तुकया बंधू म्हणे भावा, म्हणत निजवावे देवा. तुकोबारायांचे बंधू कान्होबाराय यांनी अभंग रचना केलेल्या आहेत. त्यातील व्रजभाषेतील हिंदुस्थानी प्रकरणातील भगवान परमात्म्याचं गोकुळातील चौर्य कर्म वर्णन करणारा आजचा अभंग आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं की तुम्हाला सांगण्याची गरज नाही. काल्याचं कीर्तन आपण नेहमीच ऐकत आलेले आहात. काल्याच्या कीर्तनात भगवान परमात्मा परिपूर्णतम जो आहे त्याचं चरित्र सांगावं असं एक वर्णन आहे. काय चरित्र सांगावं? जे भगवान परमात्म्याने ज्या देवाने गोकुळात केलं चरित्र ते गायीनं ते लिळा चरित्र पवाडे राखिले संगडे सहित गायी. म्हणजे परमात्म्याने अनेक अवतार घेतले. त्या अवतारांपैकी गायी राखणं किंवा चोरी करणं किंवा गवळणींना भक्ती सुख देणं, गोपाळांना संगती सुख देणं असा जो अवतार आहे तो फक्त एकच. श्रीकृष्णो अन्य एवहिन एक कार्यार्थम अगत्यम कोटी कार्य चकारः. जो परमात्मा परिपूर्ण आहे श्रीकृष्ण भगवान, याचं चरित्र काल्याच्या कीर्तनात वर्णन करावं. महाराज फायदा काय? फायदा असा, परमात्म्याचं चरित्र गाणारेही आणि परमात्मा चरित्र ऐकणारेही दोघांनाही पावनता प्राप्त होते. ये येत देवश विष्णुकर्माणी जन्मच कीर्तयत मर्ते श्रद्धा सर्व पापे प्रमुच्यते. दोषांपासून मुक्ती होण्यासाठी कृष्ण कथा ही नितळ स्वरूपाची भावभक्तीची गंगा आहे. कृष्ण कथा गंगा सावळे उदक, कृष्ण कथा गंगा सावळे उदक, कृष्ण कथा गंगा सावळे उदक,
कृष्णकथा गंगा सावळे उदक मनाबुडी जे का बोलावती. कलियुग हे दोषाचं भांडार आहे. परीक्षिती राजाला शुक महात्म्यामध्ये सांगतात, बाबा रे परीक्षिती, या युगात तू जन्माला आलास हे युग फार मोठं विचित्र आहे. आणि या युगातला एकच तरुणोपाय म्हणजे कृष्णस्तु भगवान स्वयं, कृष्ण भक्ती करणं. याच या कलियुगातला महत्वाचा गुण आहे. कलेर दोषण राजन नास्ती देवो महान गुणा कीर्तना देव कृष्णस्य मुक्त संग परम रजे. पापी अभक्त जरी असले तरी कृष्ण भगवान परमात्म्याचं कथामृत श्रवण करून आणि कृष्ण भक्ती करून कलियुगातले लोक तरुण जातात. पण कलियुग दोषाचं भांडार असलं तरी कलियुगातलं श्रेष्ठ साधन कृष्ण भक्ती आहे. मग काल्याच्या कीर्तनात कृष्ण चरित्र सांगावं असा वारकरी संप्रदायाचा, भागवत धर्मियांचा असा दंडक आहे. म्हणून चरित्र सांगत असताना इतर अनेक चरित्र आहेत, पण कृष्णाने गोकुळात जे चरित्र केलं तेच सांगावं. काय चरित्र ते उच्चारावे. केले देव गोकुळी. बर 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 म्हणजे गोकुळात केलेलं चरित्र हो तेवढंच सांगावं. का हो इतर चरित्र का सांगू नये. कृष्ण परमात्म्याने गोकुळात चरित्र केलेलं ते सत्वगुण प्रधान असल्यामुळं ते सांगावं. आणि इतर चरित्र गोकुळातून भगवान परमात्मा 12 वर्षानंतर निघून गेले. मथुरेत कंसाधिकांचा नष्ट करून आणि तिथं उग्रसेनाला राज्यावर बसवलं. आणि पुन्हा तिथून काही दिवस राहिल्यानंतर उग्रसेनांचा प्रतिपाल करून भगवान परमात्म्याने समुद्रात द्वारका वसवली आणि तिथं राहणं केलं. परमात्म्याचा कुटुंब विस्तार तिकडे झाला. आणि मग भगवान परमात्मा बऱ्याच दिवसानंतर देवाला आठवण आली. कशाची. मी जिथं लहानपणाचे जिथं कार्य केलं, मी लहान बाळ होतो त्यावेळेला जे कार्य केलं त्या सगळ्या व्रजभूमीची आठवण आली. सगळ्या गवळणी, सगळे गोपाळ, गाई, यशोदा, नंदराजा, गोवर्धन पर्वत, यमुना तट, वृंदावन, रासलीला या सगळ्याची आठवण आली. आणि भगवान परमात्मा द्वारकेहून सात्यकीला सोबत घेऊन आणि उद्धवाला सोबत घेऊन निघाले. कुठं आले. व्रजभूमीत आले. व्रजभूमीत आल्यानंतर सगळीकडे पाहिलं तर जिकडं तिकडं असं व्रजभूमीतल्या सगळ्या लोकांच्या मुखात कृष्णाचंच नामस्मरण, त्याच्याच कधी कधी लीला हे स्वतः देव ऐकतोय. आणि सात्यकी उद्धव विचारताय, देवा तुमच्याच चरित्राचं गायन ही सगळी लोक करतात. आणि असं होत असता गोकुळामध्ये प्रवेश करणार तर एक वृद्ध असणारी गवळणी समोर आली. आणि मग त्या गवळणीला विचारते झाले, देव माई हे गाव गोकुळ आहे, इथं कृष्ण नावाचा मुलगा कोणी होता, नंद यशोदा कोणी होते, गोपाळ गाई वगैरे इथं. अरे म्हणले हेच गोकुळ आहे ते. तू कोण. मी अजून वृद्ध झाल्यामुळे मला तू काय ओळखू आला नाहीस. पण ज्या अर्थी तुझ्या अंगाचा सुगंध येतो आणि तुझ्या छातीवरचं श्रीवत्सलांचल, तुझ्या छातीवर
भृगु ऋषीने मारलेली लात, या लातेचं चिन्ह तुझ्या या हृदयावर आहे. त्या अर्थी तू दुसरा तिसरा कुणी नाहीस. आमच्या नंद यशोदेचा बाळ कृष्ण तूच आहेस ना. सांग कृष्णा, तूच आहेस ना. अरे मी तुला चांगलं पुरतं ओळखलंय. कृष्णा तूच आहेस ना. देव शांत राहिले, काही न बोलावं म्हणून देव शांत राहिले. त्यावेळेला ती गवळणी सांगते, काय रे मी तुला ओळखलंय, तू एकही शब्दाने मला प्रत्युत्तर देत नाहीस. बोल, तू यशोदेचा कान्हा, नंदराजाचा कृष्ण तूच आहेस. मी तुला पुरता ओळखला. अरे कृष्णा, तू इथून निघून गेल्यापासून 12 वर्षाचा होता तेव्हापासून, त्याच्या अगोदरही पासून तुझी जी लहानपणाची छबी, लहानपणाचं रूपडं ते आमच्या डोळ्यात हृदयात विराजमान झालेलं आहे. ते काही केल्या गेलेलं नाही. ते तुझे तेच आधार, तीच मुरली, तेच सावळस स्वरूप, कोमल कांती असणारे पिवळे केस वगैरे, हे सगळं तुझं सौंदर्य, अगदी तो लहानपणाचा कृष्ण आताही मला आठवतोय. तो तूच आहेस. सांग कृष्णा, तूच आहेस ना. देव म्हणतात तू मीच आहे. पण तुम्हाला माहितीये का मी काय काय केलं? काय केलं म्हणजे, वासरवासाठी लाविले विरंचीच पिशे. तो सांगू लागला, तुम्हाला माहित नाही का मी काय केलं ते? कालिंदीचे हृदय शल्य फेडले, मी आज जळत गोकुळवनवा राखिले, आणि वासरवासाठी लाविले विरंचीच पिशे. मी ब्रह्मदेवाने गाय वासरं चोरून नेली. मी वर्षभर इथं गाई वासरं बनून गोकुळात राहिलो. गवळणी म्हणते मला माहित आहे. पुन्हा सांगू लागला परमात्मा, कालिंदीचे हृदय शल्ली पेढिले, यमुना नदीत असणारा कालिया नाग, या कालिया नागाला बाहेर हाकलून लावलं, विषयुक्त पाणी निर्विष केलं, हेही मला माहित. आणि 12 गाव अग्नी गोकुळा भोवती लागला. तो अग्नी मी एकट्याने एका घासात मोठं स्वरूप धारण करून एका घासात तो अग्नी सगळा खाऊन घेतला. गवळणी म्हणते हेही मला माहिती आहे. मी जे काय केलं ते तुम्हाला सगळं माहितीये. माहितीये तू कशाला तुझी मीपणाची टमकी वाजवतो? माणसाला आपला मोठेपणा सांगण्याची हौस असते. पण काही माणसं काशीला जातात, काशी यात्रा करतात. काय काय माणसं 5-5, 6-7 वेळा काशी यात्रा करतात, काशी यात्रा करतात. आणि गावाकडे आल्यानंतर ते पत्रावळीवर जेवत नाही. त्यांना ते कसलंसं ताट लागतं, खाली पाठ लागतो. पंक्ती जेवायला हो मला पत्रावळी वाटायची नाही. मग काशी केली मी एकदा सोडून 5-6 वेळा. काशी हा मोठेपणा सांगतो. पण काशी करण्याच्या अगोदर माजार मारलेलं ते कोण सांगतो? माणसाला मोठेपणा सांगण्याची हौस आहे, तसं देवाला सुद्धा मोठेपणा सांगू लागला. परमात्मा त्या गवळणीला सांगतो की मिया अदानवी सृष्टी केली, नुगडिता बाळपणाची फुली, मिया अदानवी सृष्टी केली, गिरी करी धरोनी उमानिली, महेंद्र महिमा. गोवर्धन पर्वत मी करांगुळीवर 7 दिवस धरला. गवळण म्हणते तेही मला माहिती, सगळं माहितीये. अरे कृष्णा, तुझा हा मोठेपणा तुझ्यापाशी ठेव, मला याचा मोठेपणा सांगू नको. काहे बराई दिखावत मोई, काहे बराई दिखावत मोई, काहे बराई दिखावत मोई, काहे बराई दिखावत मोई. जानत हूँ प्रभु बन तेरा वही, जानत हूँ प्रभु बन तेरा वही, जानत हूँ प्रभु बन तेरा वही, जानत हूँ प्रभु बन तेरा वही. काहे बराई दिखावत मोई, काहे बराई दिखावत मोई, काहे बराई दिखावत मोई. मोठेपणा मला सांगतोस, तू सांगू नको हे. अरे तू किती कसा आहे ते मला माहिती आहे ना. कसा आहे मी? कसा आहे म्हणजे
तू जरी मोठेपणा सांगितला, म्या बोलविल्या वेदू बोली, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविला प्राण हले जो जगाते चालिता, मियाची नेमिला साता जो काळू ग्राशित शे भूता. हो, अरे तू काळाचा काळ असलास तरी आणि तुझ्या सत्तेने जरी पर्वत स्थिर असले तरी, समुद्र अचळ असला तरी, याची या धृती बळे आवली आढळ, याची या चपळपणे पवनात चल, याची या व्यापकपणे आकाश निळूबाळा क्षमता. अरे याच्या सत्तेमुळं आकाश व्यापक आहे, याच्या पातळपणामुळे समुद्राचा पाणी आहे, याच्या व्यापकपणामुळे वायू सर्वत्र आहे, आणि याची या धृतीबळे अवनी आढळवो. ही पृथ्वी परमात्म्याच्या सत्तेमुळं अजूनही स्थिर स्वरूपाची आहे. असा हा तू एवढं मोठेपणा सांगतोस, मला सांगू नकोस मोठेपणा. का सांगू नको? मोठेपणा केलेला सांगू नये कधी. लोकांना श्रुत कसा होणार ते पहा. काही गोष्टी लोकांना सांगण्यासाठी असाव्यात, पण काही गोष्टी आपण सांगूच नाही. कारण सर्वसामान्य मनुष्याने आपली जर बडेपणा किंवा मोठापणा सांगायला लागले तर मात्र अवघड होतं. कारण कदाचित एखाद्या माणसाने काही चुकीची कर्म केली असतील तर ती मात्र प्रकाशात येऊ नये. शंकराचार्य सांगतात, आत्मछिद्रम न प्रकाश येत. आपल्याला जे दुःख आहे, ग्लानी आहे, शीन आहे, तो लोकांना सांगू नये. लोक त्याची खिल्ली उडवतात, लोक त्याला तुच्छ मानतात. जरी श्रेष्ठ असला तरी त्याला तुच्छ मानतात. म्हणून आत्मछिद्रम न प्रकाश येत, लोकांपुढे सांगू नये. पण काही गोष्टी मात्र आवर्जून सांगाव्या. मग कुणाला सांगाव्या? एक आपले दोष कर्म, आपलं काही दुष्कर्म असेल, एक देवाला तरी सांगावं, नाहीतर संताला तरी सांगावं. लोकाला सांगू नये. कारण लोक तैसा हो धरिता धरविना आबगता जिरेना संतशंग. तसं भगवान परमात्मा आपला मोठेपणा गोकुळातल्या या वृद्ध गवळणीला सांगू लागले. मी असा आहे, मी तसा आहे, मी गोवर्धन राखलं, मी 12 गाव अग्नी केला वगैरे वगैरे सांगितलं. आणि गवळणी म्हणते, अरे कृष्णा, कशाला तुझा मोठेपणा सांगतो? तू काय काय कारनामे केले ते आम्हाला माहितीये. काय कारनामे केले? काय म्हणे? चोरून चोरून आणि दहीदूध खाल्लं, गवळणींच्या चेष्टा केल्या, गोपाळांना सुद्धा तू खाऊ घातलं. हे असलं चोरून केलेलं आणि तुला मला सांगतोस मोठेपणा? मला सांगतोस? जसं की आपली 70-80 वर्षाची आजीबाई आणि तिचा जो नातू आहे तो कालांतराने मोठा झाला आणि मोठ्या हुद्द्यावर नोकरीला लागला की मग तो सांगतो, मी नोकरीला लागल्यापासून अमुक हे केलं, इतकं घर बांधलं, 4 गाड्या आहेत, 2 टू व्हीलर आहेत, त्यातल्या 4 पंक्चर आहेत वगैरे वगैरे. हे सगळं मोठेपणा सांगतो. माझं लग्न झालं, भावाचं लग्न झालं, अमुक अमुक सगळं सांगतो. तो चांगलं सांगतो. पण जिच्या पुढं सांगतो ती आजी म्हणते, गणप्या, म्हणजे इथला कोणी सोडू, सांगू नको हे मला. तू काय नमुन्याचा आहेस ते मला माहितीये. अरे काय झालं? नमुना म्हणल्यावर लक्षात राहतं. अरे काय काय तू योग्यतेचा आहे मला माहितीये. कारण अरे तू शाळेत असताना शाळेत जात होतास, आम्हाला माहितीये ना.
तुला किती किती मार्क पडायची ती आम्हाला माहितीये. तुझा नेहमी सगळ्यात तू नापासच असायचा. एका वर्षात 4 वर्गात 4 वर्ष शिकला तू आणि तू आम्हाला सांगतो मोठेपणा. हा नाही का रे. मागं तू 7वीत होता त्यावेळेला मास्तरला झाडावर बसून टिकळं घातली काय रे, छड्या मारल्या म्हणून. हे तुझे कारनामे आणि तू सांगतोस मी अमुक साहेब झालो, अमुक तमुक झालो. हे मला सांगू नको, कारण तुझा जे पूर्व आयुष्य आहे ते मला माहिती आहे. तशीही गवळणी कृष्णाला सांगते, कृष्णा अरे तू एवढं मोठं काय काय केलं ते आता सांगू नको, कारण तुझं जे पूर्व आयुष्य आहे, तुझा जो गोकुळातला सहवास आहे तो कशा पद्धतीचा आहे मला माहिती आहे. काय केलं म्हणजे चुरा कर माकन खाया. अरे चोरून दही दूध लोणी खाल्लं. तसं तर या पृथ्वीवर येणारे सगळे चोर असतात. माणसं सुद्धा चोरच आहे. माणसं चोर काहीच नाही घावलं तरी कीर्तनातल्या लोकांची कोणाची तरी चांगली चप्पल घालायची, तुटकी इथं ठेवायची, घेऊन जायची. म्हणून मी पण आयडिया काय करतो माहितीये का, आपल्याला बाहेर जायचं झालं ना, एक चप्पल दुसऱ्याची घालायची आणि एक चप्पल आपली घालायची, मग बाहेर जायचं. म्हणजे त्या कळतं त्याला एकच चप्पल आहे, इथं दुसरी एक चप्पल दिसती, त्यातलीही एक जोड आहे, म्हणजे इथलाच कुणीतरी चोर आहे. असे काय माणसांना चोरायची सवय आहे. तुकोबाराज सुद्धा म्हणतात माणसं किती चोर आहेत ती. आयुष्या चोरांचा कैसा हा विश्वास, धरली तुझी कास पांडुरंगा. जसे माणसं चोर आहेत तसा संत महात्मे सुद्धा चोरच आहेत. हा महाराज संतांना चोर म्हणतात. संतांना कसं काय चोर म्हणतात? संत कसे चोर असतील? संत सुद्धा चोरच आहेत. काय करतात ते? या विषयांध असणाऱ्या जगतामध्ये इच्छावश वावरत असताना आपली इंद्रिये, मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण विषयाकडे जाऊ न देता ती सगळी आत्मप्रभा आपल्या ठिकाणी चोरून ठेवतात. जो इंद्रिया ते चोरुनी जेवी तयाशीच भावे आत्मप्रभानी चलवी तेची करुणी ठाण दिवी. मी म्हणलं तुम्ही सपोर्ट करताय म्हणून मी आपला उभा राहिलो होतो, पण तुम्ही आमच्या पक्षाचं चिन्हच काढून घेताय. असं आत्मप्रभानी चलवी तेची करुणी ठावी ठाण दिवी. जो इंद्रिया ते चोरून जेवी तयाशीच भावे. म्हणजे आपली आत्मप्रभा मायावी जगतात, विषयांदा असणाऱ्या जगतात बाहेर प्रगट न होता ती आत्मप्रभा भगवत भक्तीसाठी, भगवत भजनासाठी, साक्षात्कारासाठी जपून ठेवतात, चोरून ठेवतात, प्रगट करीत नाही. संत चोर तसा देवही चोर आहे आजच्या बघितला. भगवान परमात्मा चोर आहे. कसा चोर आहे वो? अहो याने गोकुळातल्या लोकांची दही दूध लोणी तर चोरलीच, पण परमात्म्याने गोकुळवासी चोरी गेले माझे चैतन्य चोरिले अवघे पारुषणे दिनले. भगवान परमात्म्याने चित्ते चोरणी या घेतली सखरा.
गोकुळवासियांचं गोपाळांचं गवळणींचं चित्त चोरलं. कशामुळं? चोरीच्या निमित्ताने. भगवान परमात्मा मथुरेमध्ये प्रगट झाले. नंद यशोदेंना दर्शन दिलं आणि लहान बनून भगवान परमात्मा मथुरेतून वसुदेवाकरवी गोकुळात येते झाले. वसुदेवाने तिथली माया उचलली आणि तीच कंसाने आठवा जो शत्रू आहे असं समजून मारण्याचा प्रयत्न केला. ती मारली नाही. पुढे तो सगळा विस्तारित कथाभाग सगळ्यांना ज्ञात आहे. आणि भगवान परमात्मा गोकुळात आल्यानंतर सगळीकडे आनंद झाला. गोकुळी आनंद झाला. रामकृष्ण घरा आला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. भगवान परमात्मा गोकुळात आणि आले, अवतरले आणि सगळीकडे आनंद झाला. आणि गोकुळी आनंद प्रगटले सुख निर्भरते लोक घरोघरी. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रास आला. आणि मग लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. केली वाचून जपतप. गोकुळामध्ये सर्व लोकांना आणि भक्ती सुख अनुभवायला मिळालं. प्रेम सुख अनुभवायला मिळालं. कैवल्य सुखाची प्राप्ती जपतप न करता त्यांना प्राप्त झाली. कारण जगन्नियामक परमात्मा त्यांच्या नगरामध्ये अवतरला. आणि असं होत असता भगवान परमात्मा हळूहळू वाढीला लागले, मोठे होऊ लागले. आणि परमात्मा रांगत असतानाच चोरी करू लागले. रांगत रंगने माझे गाणे दक्षिणेकडे, टाळ पकवाज चौथीकडे, असं होत असं होतं. भारी ह्या गवळणी अशा भारी आहेत ना, चांगल्याला आठवत नाहीत ह्या गवळणी. कृष्ण आळवा भगवान परमात्मा रांगत असताना चोरी करू लागले. रांगता परमात्म्याने एक दिवस मायाच केली, लीलाच केली. अशी यशोदा मैया मंथन करीत होती. रांगणारा कधी उठून धडपडत चालणारा कृष्ण नाहू नाकू घालून गोपाळांच्या समेत खाली अंगणात खेळायला आणि सोडला. गोपाळांसोबत खेळत असताना गोपाळ इकडे तिकडे खेळतायत. हा मातीमध्ये बसलेला, मातीत बसलेला आणि लहान मुलाची सवयीप्रमाणे माती खातातच. लहान मुलं माती खातात याच्या नवळ काय, मोठी माणसं सुद्धा खातात. आपलं योजना नाही काहीतरी खातात. भगवान परमात्मा मातीत बसले आणि असं अंगाला धूळ वगैरे लागत. आणि रांगता भगवान परमात्मेने यशोदा मैयाचा आणि गोपाळांचा डोळा चुकवून अशी मूठ भरून बुचकरी भरून माती घेतली आणि तोंडात घातली. माती खाल्ली. आणि एवढं कसं काय न जाणो बलराम दादाने पाहिलं. आणि बलराम दादाने सांगितलं, अरे कृष्णा माती खाल्ली. मग काय खाल्लं? योजना नाही. काय खाल्लं? माती खाल्ली ना, तोंड उघड. कृष्ण काही तोंड उघडे ना. मग भगवान बलराम दादा म्हणतात, थांब मी आईला जाऊन सांग. बलराम दादा आणि
गोपाळ सगळे म्हणतात, अरे कृष्णा माती खाल्ली? मुले सांगता ती माती खातो गे श्रीपती. यशोदा आईला सांगू लागले, आई कृष्णाने माती खाल्ली. माती खाल्ली? कशी रे माती खाल्ली? आई खरंच त्याच्या तोंडात माती आहे. अरे नाही रे, माझं बाळ शान आहे, माती खाणार नाही. कुठली तरी खाईल योजना, पण माती खाणार नाही. मला माहिती आहे ना, माझ्या बाळावर माझा पूर्ण विश्वास आहे. पळवून आपलं म्हणजे चुकून सुद्धा असं म्हणायचं, चुकून सुद्धा माती खाणार नाही. अगं आई खरंच माती खाल्ली. जानत हो प्रभु बना तेरा सबही, प्रभु बना तेरा सबही, काहे बराए आ